कौटुंबिक वादातून एकास शिवीगाळ करत एकास मारहाण करण्यात आल्याची घटना मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे घडली। यामध्ये फिर्यादी प्रवीण सुधाकर पांढरे वय 50 राहणार मातंग वसाहत कसबे डिग्रज असे जखमीचे नाव आहे। पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादी प्रवीण यांचा पुतण्या आशिष दिलीप पांढरे, चुलत भाऊ दिलीप पोपट पांढरे आणि चुलते पोपट गोविंद पांढरे आणि वहिनी दीपाली दिलीप पांढरे सर्व राहणार कसबे डिग्रज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। घटनेची माहिती अशी, कसबे डिग्रज येथे फिर्यादी प्रवीण पांढरे हे घरासमोरील मोकळ्या जागेत साफसफाई करत होते। त्यावेळी तेथे टाकलेले काटे काढण्यासाठी प्रवीण यांनी त्यांचे चुलत भाऊ दिलीप व चुलते पोपट पांढरे यांना सांगितले। त्यावेळी तेथे असलेल्या त्यांचा पुतण्या आशिष पांढरे याला राग आला। त्याने प्रवीण यांना तुझे आतापर्यंत फार सहन केले आहे असे म्हणत त्याच्या पोटात लाथ घातली। त्यामुळे प्रवीण हे खाली पडले। त्याचवेळी संशयित दिलीप आणि पोपट यांनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली। तसेच वहिनी दीपाली हिने रस्त्यावर पडलेला दगड उचलून पोपट यांच्या दिशेने भिरकावला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे।